नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर. महाराष्ट्रात कोणाला मिळाली संधी? लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावं यादीमध्ये आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी, पंकजा मुंडेसह महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत. सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांनाही लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी बीडमधून देण्यात आली. महाराष्ट्रातल्या 20 जणांची नावं भाजपने जाहीर केली आहेत. आता आणखी किती जागा भाजपा घेणार आणि शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांच्या वाट्याला किती जागा येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कोणत्या उमेदवारांना मिळाली संधी? 1. नंदुरबार डॉक्टर हिना गावित. 2. धुळे सुभाष भामरे. 3. जळगाव स्मिता वाघ. 4. रावेत रक्षा खडसे. 5. अकोला अनूप धोत्रे. 6. वर्धा रामदास तडस. 7. नागपूर नितीन गडकरी. 8. चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार. 9. नांदेड प्रतापराव चिखलीकर. 10. जालना रावसाहेब दानवे. 11. दिंडोरी भारती पवार. 12. भिवंडी कपिल मोरेश्वर पाटील. 13. मुंबई उत्तर पियुष गोयल. 14. मुंबई उत्तर पूर्व मिहिर कोटेचा. 15. पुणे मुरलीधर मोहोळ. 16. बीड पंकजा मुंडे. 17. अहमदनगर सुजय विखे पाटील. 18. लातूर सुधाकर शृंगारे. 19. माढा रणजित सिंह निंबाळकर. आणि 20. सांगली संजय काका पाटील. या 20 नावांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. भाजप आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करेल अशी शक्यता होती. त्याप्रमाणे आज भाजपने उमेदवारी जाहीर केली असून महाराष्ट्रातून अनेक नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली. तसेच पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 195 उमेदवारांची नावे होती. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.